गुड मॉर्निंग. आता काल कोणाला काही अडचण आहे का हार्मोन्स मध्ये, इस्ट्रस सायकल मध्ये? त्याच्यावरून क्वेश्चन येतात बरं. आणि आता त्याच्यामधला कोणता हार्मोन सुटला नाही, ते सगळे हार्मोन पाठ करून घेतले आहेत. त्याच्यामध्ये मग कोणकोणता हार्मोन, फक्त आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे की कोणता हार्मोन काय प्रोड्यूस करते. फक्त एक लक्षात ठेवा की ऑक्सिटोसिन जो आहे याला स्टिम्युलेट करण्याचं काम कसं. आता तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्सिटोसिन जो आहे तो थोड्या प्रमाणात तिथं कोण रिलीज करते, कॉर्पस ल्युटेयम. पण त्याचं मेन जे काम राहते, मेन फंक्शन ऑक्सिटोसिनचं तसं लेट डाऊन ऑफ लिस्ट आहे. पण तिथं तो थोड्या प्रमाणात सिक्रेट करून ते सायकल तिथं थांबवून देते. पण मेन जर विचारलं ऑक्सिटोसिन कोण रिलीज करते तर डायरेक्ट हायपोथॅलॅमस सांगते. त्याचं मला वाटलं तर टेबल मी ग्रुपवर सेंड करून दिला. आता आपल्याला पाहायचं आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता आताच तुम्हाला व्हिडिओ दाखवला, त्याच्यामध्ये ते जे डॉक्टर आहेत हे अशा प्रकारे करतात. त्याच्यामध्ये रेक्टम मधून आतमध्ये हात टाकला जाते, कारण रेक्टम मधून टाकल्यानंतर ते जे सर्विक्स आहे ते त्यांना चेक करावं लागते. आणि तिथं ज्या आपण आता पाहतो ना, या तिथं जवळपास अशा प्रकारचं स्ट्रक्चर राहते. तर ते जे AI गन आतमध्ये जाते तर ते या स्ट्रक्चर मधून पास होत नाही. आणि आपल्याला याच्यात थोडस समोर सिमेंट डिपॉझिट करावं लागतं. तर या हाताने ते चेक करतात की हे स्ट्रक्चर कुठं आहे नेमकं. आणि हे स्ट्रक्चर हाताने पकडल्या जाते. आणि जसं आपण एखादा काही कपडा शिवताना सुई कशी चालवतो, मग तशा प्रकारे ते AI गन थोडीफार खालीवर करत करत आतमध्ये तिथपर्यंत पोहोचवतात. आणि त्याच्यामध्ये आता हे झालं थोडंफार जुनी मेथड झाली, अशा प्रकारे केल्या जाते. कारण आपला सिलेबस हा बराच जुना आहे. आता तर डायरेक्ट कॅमेरे आहेत. आतमध्ये गन टाकल्यानंतर बाहेर डायरेक्ट कॅमेरा थ्रू दिसते. आणि त्या कॅमेऱ्यामध्ये दिसते आतमधले सर्व स्ट्रक्चर. आणि तिथे जाऊन लगेच ते सिमेंट डिपॉझिट करून देतात. तर हे अशा प्रकारे आर्टिफिशियल इन्सिमेंट. त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली होती, मी 1770 सांगितलं होतं. डॉकचं आहे ना, ते 1780 करून हे आकडे. फर्स्ट आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, इट इज अ टेक्निक इन विच द, मग एखाद्या वेळेस डायरेक्ट पेपरमध्ये अशी डेफिनेशन येऊन जाते की इट इज अ टेक्निक इन विच द सिमेंट विथ लिव्हिंग स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम द मेल पासून कलेक्ट केल्या गेले अँड इंट्रोड्यूस टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक ऍट प्रॉपर टाइम विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर ऍट प्रॉपर टाइम का बरं म्हटलेलं आहे? ऍट प्रॉपर टाइम म्हणजे हे जे डिपॉझिशन होत आहे हे झालं पाहिजे इस्ट्रस फेज मध्ये. इस्ट्रसच्या स्टेज मध्येच हे झालं पाहिजे, त्याच्या आधी नाही त्याच्यानंतर येईल. म्हणून हे प्रॉपर टाइम म्हटलेला आहे. हा टाइम जर निघून गेला, आता तुम्हाला जर याच्या वेळेस विचारलं की मेलचे जे स्पर्म आहेत, आता त्याच्यामध्ये दोघांची व्हायबिलिटी असली पाहिजे ना, किती वेळपर्यंत व्हायबल राहतील. त्याच्यानंतर ते त्यांची जी समजा हे आहे व्हायबिलिटी लूज होऊन जाते. तर स्पर्म बद्दल विचारलं तर तो स्पर्म राहतात 24 तासापर्यंत व्हायबल. आणि जर एक बद्दल विचारलं तर एक कधीपर्यंत व्हायबल राहते की ओव्युलेशन झाल्यानंतर फक्त ते राहते शेवटचे 10 तास. हे झालं एक, झालं sperm. लक्षात ठेवला टाईप. स्पर्मची व्हायबिलिटी 24 तासापर्यंत आणि एकची क्रिया 10 तासांपर्यंत. The first scientific research in the artificial insemination of the domestic animals was performed on dogs in 1780. 1780 मध्ये सर्वात पहिलं जे काय आहे ते काय केलं गेलं, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं गेलं. ते कोणत्या अॅनिमल मध्ये केलं गेलं? डॉग. मग असे क्वेश्चन इम्पॉर्टंट राहतात. हे अशा ऍग्रिकल्चर एक्झाम मध्ये जे काही फर्स्ट वाला आहे हे सर्व तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याचं फर्स्ट व्हेरायटी कोणती रिलीज झाली, फर्स्ट फंजिसाइड कोणता आहे, फर्स्ट ते दिलेलं आहे ना बुक मध्ये सुरुवातीला फर्स्ट, ते सगळं फर्स्ट पार्ट करून टाकायचं. त्या फर्स्ट मधून एखादा फर्स्ट येऊनच जाईल इकडे. तुमचा हा फर्स्ट बरोबर लागला तुम्ही फर्स्ट येऊ शकता. म्हणून हे सगळे जे फर्स्ट आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल व्हजायना. आताच त्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं आर्टिफिशियल व्हजायना जे आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन वॉज फर्स्ट अटेम्प्ट इन इंडिया. आता ते कधी झालं होतं, डॉग मध्ये केलं गेलं, ते वर्ल्ड मध्ये केलं गेलं. पण इंडियामध्ये पहिलं जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे आहे हे 1939 मध्ये
बाय डॉक्टर संपत कुमार ऍट द पॅलेस डेअरी फार्म म्हैसूर मध्ये. मग इंडियामध्ये सर्वात आधी जे केल्या गेलं ते कुठं केल्या गेलं? म्हैसूर कुठं आहे? स्टेट स्टेट म्हैसूर 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 नाही. थोडंफार इंडियाच्या मॅपचा अभ्यास करून ठेवायचा, हे कुठेही कामात पडते. म्हैसूर कर्नाटक मध्ये आहे आणि बँगलोर पण कर्नाटक मध्ये आहे. बँगलोर स्टेट नाही आहे, बँगलोरचं स्टेट आहे कर्नाटका. तर हे तिथं केल्या गेलं. मग एखाद्या वेळी एक्झाम मध्ये आपलं झालेलं राहते, पण एक्झामिनर विचारते मग स्टेट, कारण बुक मध्ये आपण फक्त म्हैसूर वाचलेलं राहते. एक्झामिनर हुशार राहते, ते स्टेट देऊन देतात. म्हणून आपल्याला माहित असतं पाहिजे साऊदर्न स्टेट कोणते, कारण याच्यावरून तुम्हाला मी अॅग्रो क्लायमॅटिक झोन शिकवणार आहे. ते व्यवस्थित प्रिव्हियस बॅचला पण त्याच्यावर शिकवलं होतं. मग ईस्टर्न मध्ये कोणते स्टेट येतात, नॉर्थ मध्ये कोणते येतात, साऊथ मध्ये कोणते येतात, याच्यावरून इंडियाचा मॅप जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मग सगळा अभ्यास होऊन जाते. सॉइलचा पण, क्लायमेटचा पण, रेनफॉलचा पण, आणि तिथलं कशा प्रकारे टेम्परेचर राहते त्याचा पण. त्याचीच मदत आणखी त्या मॅपची मदत होते हॉर्टिकल्चर मध्ये, टेम्परेट क्रॉप, ट्रॉपिकल क्रॉप, सब ट्रॉपिकल क्रॉप. त्याचीच मदत आणखी फील्ड क्रॉप मध्ये होते, टेम्परेट, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल. त्याचीच मदत आणखी मग तुम्हाला लेंथवर ही पडते, शॉर्ट डे कोणते, लॉंग डे कोणते, हे सगळे एकमेकाशी रिलेट करायचं. तो मॅप नसेल तर त्याचा थोडाफार अभ्यास करायचा, मॅप काढून ठेवायचा. त्या मॅपच्या थ्रू मी तुम्हाला आणखी काही ब्रीड शिकवणार आहे. म्हणजे इंडियन मॅप जर काढून ठेवला तर कोणत्या स्टेट मध्ये कोणती ब्रीड आहे त्या तिथं लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला त्याची जे नेटिव्ह ट्रॅक्ट आहे हे पाठ करायचं काम नाही, ओरिजिन पाठ करायचं काम. तो मॅप एक वेळा एक्झामच्या आधी ह्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या पाहून गेल्या झालं. The first buffalo calf through artificial insemination was born in 1943 at the Allahabad Agriculture Institute, UP in India. अलाहाबाद ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट मध्ये पहिलं जे बफेलो काफ आहे हे तयार केलं गेलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तर ते कधी केलं गेलं? 1943. या 1943च्या जवळपास काय झालं होतं? जे दुसरं महायुद्ध झालं होतं ते याच्या जवळपास झालं होतं. आणि 1943 मध्ये मग फूड सिक्युरिटी धोक्यात आली होती, जेव्हा ब्लास्ट ऑफ राईस, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस हा डिसीज आला होता. ब्राऊन स्पॉट ऑफ राईस हिंदोस्पोरियम ओरायझाने झाला होणारा, तर तो या काळात झाला होता 1943. इंटरनल टेम्परेचर ऑफ वजायना इज अराउंड 40 to 45 डिग्री सेल्सिअस. मग हे टेम्परेचर कसं मेंटेन केल्या जाते? ते जे आहे ते रबर आहे त्याच्या आजूबाजूनं थोडंफार हॉट वॉटरचं पाऊच राहते, आणि जनावराला असं ऍक्च्युअली फील झालं पाहिजे की तो ऍक्च्युअली मेटिंग करत आहे, त्याच्यासाठी हे टेम्परेचर मेंटेन केले जाते. जसं रिअल वजायनाचं राहते तसंच हे टेम्परेचर मेंटेन केले जाते 40 ते 45 डिग्री पर्यंत. स्पर्म आर व्हायबल फॉर 24 hours इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. जेव्हा स्पर्म आतमध्ये जातात, आतमध्ये गेल्यानंतर ते 24 तासांपर्यंत व्हायबल राहतात. ट्रॅक व्हेरियस द ओव्हम रिमेन्स द फर्टाईल ओनली अबाउट 10 hours आफ्टर द ओव्हुलेशन. ओव्हुलेशन झाल्यानंतर फक्त 10 तासापर्यंत. मग म्हणून म्हटलं जाते की ती जी इस्ट्रस सायकल सुरू झाल्यानंतर ओव्हुलेशन झाल्याबरोबर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा मेटिंग झाली पाहिजे, तेव्हा कुठेतरी प्रेग्नेन्सीचा चान्स बनतो, नाही तर बनत. त्याच्यानंतर मग सिमेंट कलेक्ट केल्यानंतर राहते त्याचं प्रिझर्वेशन. मग हे प्रिझर्वेशन खूप दिवसांपर्यंत प्रिझर्व करून ठेवल्या जाते. जसं आज जरी सिमेंट कलेक्ट केलं तरी हे 100 वर्षानंतरही यूज केल्या जाऊ शकते. मग त्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. सर्वात जास्त जी मेथड आहे जी जास्त यूज केल्या जाते ती केल्या जाते लिक्विड नायट्रोजनची. -196 डिग्री सेल्सिअसवर लिक्विड नायट्रोजन मध्ये ते स्टोअर करून ठेवल्या जाते. मग आता एक विचार करा, 0 डिग्री सेल्सिअसवर पाण्याचा बर्फ उठतात, मग हे -196 डिग्री सेल्सिअसवर त्या सिमेंटचं काय होतं? मग हे यूज कसं करत असतो? टेम्परेचर पाहणं ते 0 पेक्षा डायरेक्ट मागे 200 ने चाललो ना आपण, 0 वरच तर बर्फ होतो. इकडे -296 आहे जेव्हा आपण लिक्विड हेलियम यूज करतो, आणि जेव्हा अल्कोहोल किंवा कार्बन डायऑक्साईड यूज केलं जाते ड्राय आईस, तेव्हा -79 डिग्री सेल्सिअस. हे तिन्ही तुम्हाला पाठ करायचे आहेत. मोस्टली यूज म्हटलं तर लिक्विड नायट्रोजन सांगायचं, आणि या प्रोसेसला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन.
क्रायो प्रिझर्वेशन टेक्निकनी जे आहे ते काय केल्या जाते, सिमेंट प्रिझर्व केल्या जाते. किंवा एखाद्या वेळेस असं विचारतात की व्हॉट इज क्रायो प्रिझर्वेशन, तर क्रायो प्रिझर्वेशन काय आहे? क्रायो प्रिझर्वेशन ही टेक्निक आहे ज्याच्या थ्रू लिक्विड नायट्रोजन मध्ये काय केल्या जाते, सिमेंट प्रिझर्व केल्या जाते. तर हे प्रिझर्व करण्याच्या आधी डायल्यूट केल्या जाते. डायल्यूट करतात ग्लिसरॉल. ग्लिसरॉल त्याच्यामध्ये ऍड केल्या जाते, डायल्यूट केल्या जाते, मग ते स्टोअर केल्या जाते. त्याच्या आधी यूज करताना त्याचं डायल्युशन पासून त्याला वापस ओरिजिनल फील्ड मध्ये आणतात आणि केल्या जातात. तर हे लक्षात ठेवा. मॅडम आवाज क्लिअर आहे का? एक वेळा मेसेज टाका बरं. समजलं? -79 डिग्री सेल्सिअस आलं ड्राय आईस किंवा अल्कोहोल, -196 डिग्री सेल्सिअस आलं तर लिक्विड नायट्रोजन, आणि -296 आलं तर किती? हेलियम, लिक्विड हेलियम. 196 पार्ट झाला तर तसाच लक्षात ठेवायचा, 296 आणि -79 ड्राय आईस. त्याच्यानंतर आहे कॅस्ट्रेशन. कॅस्ट्रेशनचा पण व्हिडिओ मी ग्रुपवर टाकला होता की कशा प्रकारे त्या टेस्टिस मधले नर्व कॉर्ड दाबल्या जाते, प्रेस केल्या जाते, मेकिंग द एनिमल अनएबल टू रिप्रोड्यूस, जनरली नोन ॲज कॅस्ट्रेशन. आता हे जे आहे कॅस्ट्रेशन केल्या जाते. कॅस्ट्रेशन केल्यानंतर जसं आपण तिकडे काय म्हटलं होतं, बुलचं जेव्हा कॅस्ट्रेशन केलं होतं तेव्हा त्याला काय म्हटलं होतं? बुलक म्हटलं होतं. बुलचं कॅस्ट्रेशन केल्यानंतर बुलक म्हटलं होतं. नंतर जेव्हा शिपचं आपण कॅस्ट्रेशन करतो, हे कशामध्ये झालं? हे कॅटल मध्ये लक्षात ठेवा, किंवा काऊ आणि बफेलो मध्ये. नंतर जेव्हा शिपचं कॅस्ट्रेशन केल्या जाते, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की कॅस्ट्रेटेड मेल शिपला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते वेडर. आणि गोट मध्ये जेव्हा मेलचं कॅस्ट्रेशन केलं जाते तेव्हा त्याला तुम्हाला दोन्ही दिसेल. काही ठिकाणी जर समजा ऑप्शन मध्ये वेठर दिसेल किंवा वेडर दिसेल. ऑप्शन मध्ये जर वेठर असलं आणि गोटचं विचारलं तर वेठर मारायचं, ऑप्शन मध्ये नसलं तर मग वेडर मारायचं. तर हे काय आहे? कॅस्ट्रेटेड मेल. आणि जेव्हा फिमेल मध्ये कॅस्ट्रेशन केले जाते तर फिमेल मध्ये कॅस्ट्रेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ ओव्हरी. जसं मेल मध्ये कॅस्ट्रेशन काय करतात? रिमूव्हल ऑफ टेस्टिस. तसं फिमेल मध्ये काय? रिमूव्हल ऑफ ओव्हरीज. तर फिमेल मध्ये जेव्हा कॅस्ट्रेशन केल्या जाते त्या प्रोसेसला म्हटलं जाते स्पेइंग. आणि जेवढ्या पण तुम्हाला तर टेबल दिलेला आहे त्या टेबल मध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी सर्व फिमेल कॅस्ट्रेटेड फिमेलला स्पेड म्हटलं जातं. आता आपण शिकत आहे कॅटल आणि बफेलोचं. जसं पुढे शीप, गोट सगळ्या ब्रीड्स पाहू तेव्हा तुम्हाला येतीलच ह्या टर्म फरक. पण आता लक्षात ठेवून घ्या, त्या प्रोसेसला म्हटलं जाते स्पेइंग, पण फिमेल मध्ये कॅस्ट्रेशन करण्याच्या. आणि केलेल्या काय म्हणतात? फिमेलला स्पेड. आणि इकडे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर कॅस्ट्रेशन करताना प्रिकॉशन काय केल्या जातं? तर हे जे इथं इन्स्ट्रुमेंट दिसत आहे हे आहे बर्डीझू कॅस्ट्रेटर. आता बर्डीझू कॅस्ट्रेटर याच्याने ते काय केल्या जाते, हे जे इथं दिसत आहे याच्याने ते काय ते नर्व कॉर्ड प्रेस केल्या जाते. Castration should be performed during the cold season and strictly avoid rainy season for the fear of fly problems. जर तिथं मग कॅस्ट्रेशन करताना जर जखम झाली तर मग काय आहे, तिथं माशा फिरतात. यांनी त्याच्यावर जाऊन बसल्या, त्याच्या लार्वा आतमध्ये टाकल्या तर तिथं आणखी काय डिसीज वाढते. म्हणून हे कधी कधी केल्या कधी जाते ड्राय सीझन आणि कोल्ड सीझन मध्ये केल्या जाते. असे हे क्वेश्चन इम्पॉर्टंट बनतात बरं. आपण ज्याच्यावर भर देतो कधी कधी ते क्वेश्चन येत नाही. मग कॅस्ट्रेशन कधी केल्या जातं? मग हे अशा वेळी एखाद्या ऑप्शन मध्ये काय कोल्डच्या ऐवजी विंटर लिहिलेलं आहे. विंटर सीझन मध्ये मोस्टली प्रिफर करतात. बाकी तसं केल्या तर कधी जाऊ शकते, ती माणसाच्या हिशोबावर आहे. पण ते कधी केल्या जाते, प्रिफर कधी केल्या जाते, तर ते आहे कोल्ड सीझन मध्ये. ऑप्टिमम एज काय असलं पाहिजे? आता यंग अॅनिमल जेव्हा केल्या जाते तर तेव्हा काय केल्या जाते? सर्जिकल मेथड किंवा इलास्टिकल. यंग अॅनिमलचे जर नर्व कॉर्ड जर याच्याने जर समजा प्रेस केल्या जाईल तर त्यांना जास्त इंजुरी होऊ शकते.
म्हणून हे जे बर्डिझो कॅस्ट्रेटेड आहे हे 3 महिन्याच्या वरचं विथिन 1 इयर ऑफ द एज यांच्यामध्ये यूज केले जाते. त्याला म्हटलं जाते क्लोज मेथड. आता क्लोज मेथड का बरं म्हटलेलं आहे? कारण क्लोज मेथड ही मेथड परफॉर्म करताना जनावरांचे जे आहे हातपाय बांधतात, त्यांचे पाय हात पूर्णपणे बांधून जनावराला जमिनीवर खाली पाडल्या जाते आणि मग याच्या थ्रू ते टेस्ट केल्या जाते. तो व्हिडिओ कोणी कोणी नाही पाहिला, ग्रुपवर टाकला होता तो कॅस्ट्रेशनचा, पाहिलाय? ज्यांनी नाही पाहिला त्यांचा काय मी समजते की नाही, पण त्याच्यासाठी मी ग्रुपवर टाकत राहतो, ते पाहायचं. आणि यंग एनिमल्स मध्ये जे आहे विदिन 3 मंथ्स त्याच्यामध्ये मग सर्जिकल मेथड म्हणजे सर्जरी केल्या जाते डायरेक्ट सर्जरी मध्ये मग त्यांना ते याचं अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन वगैरे हे ते देऊन त्याच्यावर डायरेक्ट टेस्टीज रिमूव्ह केल्या जातात सर्जरी करून. आणि दुसरी एक आहे इलास्ट्रेटर म्हणजे काय, सरळ सरळ त्याच्यामध्ये रिंग टाकल्या जातात, त्या टेस्टीज मध्ये रिंग टाकून देतात. जसं आपण हातामध्ये जर आपण एखादं रबर जर गुंतवून ठेवलं, लहानपणी केलं आहे ना, एखादं रबर हातामध्ये लावून ठेवलं आणि थोड्या वेळाने ते लक्षच राहत नाही, सकाळचं संध्याकाळी दिसते तर बोट सुटलेलं राहत, किंवा तिथं आपल्याला काही वेळेस ते बोट असं बधीर पडतं, तिथं काय आहे रक्ताचा ब्लडचा फ्लो थांबून जातो. मग तसंच याच्यामध्ये राहते की तो जो फ्लो आहे तिथं थांबून जाते, ब्लडचा फ्लो पण थांबून जातो आणि त्याच्यामुळे ते काही दिवसांनी तिथं नर्वस सिस्टीम राहत नाही किंवा जाणवतच नाही तिथं टेस्टीज आहेत की नाही. तर ती मेथड आहे इलास्ट्रेटर. या दोन्ही मेथड लक्षात ठेवता. यंग एनिमल्स मध्ये मग कोणती यूज केल्या जाते, तर ती काय झाली सर्जिकल किंवा इलास्ट्रेटर. अडल्ट एनिमल्स मध्ये कोणती यूज केल्या जाते, तर ही बर्डिझो कॅस्ट्रेटर. आता त्या ज्या वेगवेगळ्या मेथड आहेत त्या कशा प्रकारे केल्या जातात, इट इज ऑल्सो नोन ॲज ब्लडलेस कॅस्ट्रेशन. म्हणजे याला आणखी काय काय म्हटलं जाते, तर हे जे बर्डिझो जेव्हा ते कॉर्ड प्रेस करतात तेव्हा ब्लड वगैरे निघत नाही, तर याला आणखी म्हटलं जाते ब्लडलेस कॅस्ट्रेशन. दिस मेथड इज सेफ आहे, क्विक आहे अँड हॅज लेस चान्स ऑफ गेटिंग इन्फेक्शन. म्हणून मोस्टली यूज कोणती केल्या जाते, बर्डिझो मेथड. त्याच्यानंतर हे होतं आपल्याला जेव्हा आपण स्पॉटिंग वगैरे अॅनिमल हजबंड्री होतं त्याच्यामध्ये ठेवलेलं असायचं बर्डिझो कॅस्ट्रेटर, त्याचा यूज आपण लिहित होतो. मग यूज फक्त कॅस्ट्रेशन, पण तेव्हा एवढं आपल्याला डिटेल माहिती नव्हतं. नंतर ओपन ऑर सर्जिकल मेथड मध्ये काय, स्क्रोटम इज ओपन अँड टेस्टिकल्स आर रिमूव्ह असेप्टिकली अँड द वाउंड इज ट्रीटेड विथ द अँटीसेप्ट. याच्यामध्ये काय केल्या जाते, जसं आपल्याकडे तुम्ही ते जर समजा एखाद्या गावात जास्त डुकर झाले तर ते लोक येतात माहितीये, डुक्कर पकडतात, ते काय करतात, ते सर्जरी करून चालले जातात. तुम्ही पाहिलं असेल ते येतात डुकराला पकडतात, हातपाय बांधतात, तिथं काय करतात हे आपल्याला माहित नव्हतं, त्याला नंतर सोडून देतो. तर ते का बरं केलं जाते, कारण डुकरांची संख्या जास्त वाढली नाही पाहिजे. आता तसं जर समजा आर्टिफिशियल म्हणजे जो कमर्शियल फार्म आहे जिथं पिगच्या मीटला डिमांड आहे तिथं मग ते फार्म मध्ये रिअरिंग केला जातात. पण हे बाहेरचे जे फिरणारे डुकर आहेत त्यांचा रिकामा त्रास आहे, मग ते काय करत होते, सर्जरी करत होते. ते आल्यानंतर ते डायरेक्ट सर्जरी करत होते ब्लेडने त्यांचे हे जे आहे टेस्टिस डायरेक्ट स्क्रोटम कापत होते आणि त्याच्यामधून टेस्टिस रिमूव्ह करून फेकून देत होते, नंतर त्याला सोडून डायरेक्ट सर्जिकल मेथड. मग तेच रिमूव्ह केल्यानंतर जसं हा काय झाला ट्रॅप, जसं आपण तिकडे पण शिकणार आहे समोर फेरोमोन ट्रॅप यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, मेल मास पकडून घेत होतो जेणेकरून समोर रिप्रोडक्शनच होणार. मग तसंच हे आहे, जेणेकरून त्यांची पुढे प्रोजेनी वाढली नाही पाहिजे, जे गरजेचं नाही आहे ते काढून टाक. नंतर रबर रिंग और इलास्ट्रेटर मेथड. याच्यामध्ये अ स्ट्रॉंग अँड टाईट रबर रिंग प्लेस अराउंड द कॉर्ड ऍट अन अर्ली एज ऑफ द काम. ऑप्टिमम एज काय आहे, बिलो 3 महिन्याच्या. मग असं विचारतात की रबर रिंग मेथड किंवा इलास्ट्रेटर मेथड ही कोणत्या वयाच्या अॅनिमल मध्ये केल्या जाते, तर 3 महिन्याच्या. असे वाचता वाचता क्वेश्चन आपण स्वतःच फॉर्म करायचे की बर्डिझो मेथडला आणखी काय म्हटल्या जाते, ब्लडलेस मेथड. नंतर सर्वात सेफ क्विक मेथड कोणती आहे, ज्याच्यामध्ये ब्लड निघत नाही किंवा खूप कमी चान्स राहते ब्लड निघण्याचा, पण बर्डिझो मेथड. ओपन सर्जिकल मेथड ज्याच्यामध्ये सर्जरी केल्या जाते, मग ती कोणती आहे, ओपन सर्जिकल मेथड. मग या मेथडला जे आहे याला ओपन मेथड म्हटल्या जाते. ओपन म्हणजे कशी बाहेर, आणि ही जी कशी आहे बर्डिझो मेथड, यांना जनावरांचे हातपाय पकडून मग हे केल्या जाते. तर लक्षात ठेवा, ओपन मेथड याला म्हटलं जाते, क्लोज मेथड याला म्हटलं जाते, आणि ही जी आहे रबर रिंग किंवा इलास्टिकल मेथड.
हे रबर रिंग आणखी एका ठिकाणी यूज केल्या जाते, ती या जनावरांमध्ये डिहॉर्निंग करताना पण यूज केल्या जाते. त्याच्यामध्ये काय त्यांचे हॉर्न्स रिमूव्ह करायचे असते तर त्याच्यामध्ये 2-3 मेथड आहेत. एक तर कॉस्टिक सोडा यूज केला जातो, दुसरा हॉट आयरन मेथड यूज केला जातो. हॉट आयरन मेथड रॉड गरम करतात आणि जेव्हा ते छोटे छोटे राहतात का जिथून असे बर्ड सारखे शिंग बाहेर येतात तिथं तो गरम रॉड प्रेस करून दिला जाते जेणेकरून ग्रोथ थांबून जाते. त्याच्यानंतर आणखी एक मेथड आहे नाईफनी डायरेक्ट चाकूनी कट करून टाकतात शिंग. आणि एक मेथड आहे रिंग मेथड ज्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या टाईट रिंग त्या शिंगांमध्ये सोडून दिल्या जातात. काही दिवसांनी ती रिंग हळूहळू हळूहळू टाईट होत जाते आणि शिंग गळून पडतात. तर ते यूज केलं जाते डिहॉर्निंग. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ अॅनिमल हे आपल्याला पाहताना सर्वात आधी कोणकोणते जे ऑर्गन्स आहेत हे कुठे आहेत हे लक्षात असणं गरजेचं आहे. जसं सर्वात आधी सुरुवातीला जनावर इथून फूड आतमध्ये घेताना आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जे कोणाची आहे रुमिनंट्सची आहे. रुमिनंट्स म्हणजे कोण आहे, रवंथ करणारे अॅनिमल्स. ते काय करतात, फूड आतमध्ये घेतात. तर ते जे आहे आता बाकी अॅनिमल्स जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये हे जे आहे अबोमॅसम हे ट्रू स्टमक म्हटलं जातं. याच्यामध्ये फूड गेल्यानंतर तिथून ते समोर चाललं जातं. पण इथं जे आहे रुमिनंट्स मध्ये याच्यामध्ये काही अशी प्रोसेस होते जसं फूड आतमध्ये जाते पण ते पूर्णपणे बारीक केल्या जात नाही. ते तात्पुरताच थोडंफार बारीक केलं जाते. ते जाते रुमेन मध्ये गेल्यानंतर तिथून परत आणखी वापस घेतल्या जाते. वापस आणल्यानंतर परत ते चावतात, परत आतमध्ये पाठवतात, परत वर आणतात, परत चावतात, आतमध्ये पाठवतात. मग हे शिप आलेली आहे झाडाखाली बसलेली असते की ही प्रोसेस सुरू राहते. जनावरांचं पण सुरू राहते. तर हे फक्त रुमिनंट्स मध्ये राहते ज्यांच्यामध्ये काय फोर स्टमक चेंबर राहते, फोर चेंबर स्टमक राहते. म्हणजे रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम आणि अबोमॅझम. तर सर्वात लार्जेस्ट पार्ट जर म्हटलं जातो तर तो म्हटला जातो रुमेन. रुमेन सर्वात लार्जेस्ट पार्ट आहे. मग तिथून जनावर आतमध्ये फूड घेते. आतमध्ये फूड घेतल्यानंतर ते काही वेळेसाठी इकडे स्टोअर राहते. इथून परत वापस घेतल्या जाते. मग परत आतमध्ये आल्यानंतर इकडे येऊन असं इथून इकडे आणि इकडून आल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन आणि मग लार्ज इंटेस्टाईन आणि मग बाहेर. तर याच्यामध्ये याच्यावरून क्वेश्चन येतात की लार्जेस्ट पार्ट ऑफ द स्टमक कोणता आहे, कशामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट राहतात, मायक्रो ऑर्गॅनिझमचं फर्मेंटेशन कशामध्ये केल्या जाते. तर ते याच्यामध्ये राहते. त्याच्यावरून क्वेश्चन येतात द डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ द रुमिनंट कन्सिस्ट ऑफ माउथ, इसोफॅगस, रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम आणि अबोमॅझम, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. हे पूर्ण झाली डायजेस्टिव्ह सिस्टम. The cow puts food into the mouth. The mouth taken by the animal after mixing the saliva enters the rumen through the esophagus. मग सरळ काय माउथ मध्ये फूड गेल्यानंतर माउथ मधून आतमध्ये जे इसोफॅगस आहे इसोफॅगस मध्ये कुठे गेलं, सलायवा मिक्स झाल्यानंतर कुठे गेलं, रुमेन मध्ये. मग कॅटलचं जे स्टमक आहे हे किती आहे, 4 चेंबरचं आहे ज्याच्यामध्ये रुमेन आहे, रेटिक्युलम आहे, ओमॅझम आहे आणि अबोमॅझम. याच्यावरून कधी कधी यांच्या सिनोनिम्स वरून पण क्वेश्चन येतात की लार्जेस्ट पार्ट कोणता आहे, स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे, बुक लंग लाईक स्ट्रक्चर कोणाचा आहे किंवा हनीकोम लाईक स्ट्रक्चर कोणाचा आहे, हे याच्यावरून क्वेश्चन येतात. आता रुमेन पाहून घेऊ आपण. रुमेन मध्ये काय आहे, द रुमिनंट च्यू द ग्रास. ग्रास च्यू केल्यानंतर स्वॅलेज अँड इट गोज इन टू द रुमेन. व्हेन द रुमिनंट हॅज फिनिश इटिंग द फूड इज ब्रॉट बॅकअप अँड रिच्यू. मग आतमध्ये गेल्यानंतर परत ते बॅकअप आणल्या जाते आणि परत चावल्या जाते, परत आतमध्ये पाठवल्या जाते. दिस कॉल्ड एज च्युइंग ऑर कड ऑर रुमिनेशन. हे रुमिनेशनचे डेफिनेशन लास्ट इयरला विचारले. पण लँग्वेज अशी टेक्निकल लँग्वेज की अशा प्रकारची प्रोसेस होते की ज्याच्यामध्ये काय फूड आतमध्ये जाते, आतमध्ये गेल्यानंतर तिथं मायक्रोबियल फर्मेंटेशन होते, त्याच्यानंतर फूड परत माउथ मध्ये आणलं जाते. मग हे याला काय म्हटलं जाते, मग याला म्हटलं जाते जसं आता प्रोसेस याला म्हटलं जाते रुमिनेशन. पण फक्त एवढंच विचारलं की फूड आतमध्ये गेल्यानंतर परत वापस आणते जनावर, तर त्याला काय म्हणतात, त्याला रिगर्गिटेशन. मग ऑप्शन मध्ये येतात रिगर्गिटेशन म्हणजे काय, रुमिनेशन म्हणजे काय, 2-3 असे ऑप्शन आणि तिथं आपल्याला कन्फ्युजन होते. इफ द एनिमल स्टॉप द रुमिनेटिंग दिस इज अ साइन ऑफ द इल हेल्थ. जर रवंथ करणारा एनिमल जर रवंथ करायला थांबून दिलं तर आपल्याला समजून जाते की जनावरांमध्ये काहीतरी इल इफेक्ट आहे, त्याची तब्येत खराब आहे. If the rumen the feed is subjected to the microbial fermentation,
इन द रुमेन, रुमेन मध्ये काय मायक्रोबियल फर्मेंटेशन होते. त्याच्यानंतर इन द रुमिनेंट दिस एनलार्ज पार्ट इज रिप्रेझेंटेड बाय द रुमेन इज द बिगेस्ट कंपार्टमेंट इन द फोर्थ चेंबर स्टमक. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. लार्जेस्ट किंवा बिगेस्ट कंपार्टमेंट कोणता आहे? तर मायक्रोबियल फर्मेंटेशन म्हणजे काय, जसं मायक्रोब आपल्या पण शरीरामध्ये राहतात. दही खाता ना, मग दह्या थ्रू आपण काय खाताय, ते बेनिफिशियल मायक्रोब आहेत आपल्यासाठी. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस आपल्या बॉडीमध्ये जातात, ते प्रोबायोटिक सारखं काम करतात. मग हे काय आहेत, हे मायक्रोब झाले, याच्या थ्रू काय केलं जाते, फर्मेंटेशन केले जाते त्या फूडचं. काही ठिकाणी ते जे मायक्रोब्स आहेत त्या फूड मधले काही इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असतील किंवा हे कन्झर्व करून आपल्या बॉडीमध्ये किंवा स्टमक मध्ये प्रेझेंट ठेवतात, जेणेकरून आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होत जाते. तर हे काय झाले, वेगवेगळे मायक्रोब प्रेझेंट राहतात. मग असंही विचारतात की मायक्रोबियल फर्मेंटेशन कोणत्या पार्ट मध्ये होते, तर कुठे होते, रुमेन मध्ये. द टेम्परेचर ऑफ द रुमेन इज 38 to 40 डिग्री सेल्सिअस. पाहिजा, या टेम्परेचरचा मोठा वाटा होते बरं. हे टेम्परेचर पूर्ण ऍग्रिकल्चर मध्ये भरपूर आहेत आणि भरपूर अशा रेंज आहेत. त्याचं टेम्परेचर किती, त्याचं टेम्परेचर किती, शॉर्ट डे किती, लॉंग डे किती. नंतर आताच आपण पाहिलं तिकडे आर्टिफिशियल वजायनाचं किती, ते 40 to 45 होतं. आणि याच्या जवळपासचे टेम्परेचर भरपूर आहेत. जसं आपण ज्यूट मध्ये रेटिंग करतो 43 डिग्री सेल्सिअस, आर्टिफिशियल वजायनाचं टेम्परेचर 40 ते 45. नंतर 38 ते 40 पर्यंत कोणतं आहे, रुमेनचं टेम्परेचर. हे कन्फ्युजन करते वेळेवर, म्हणून हे व्यवस्थित टेम्परेचर लिहत चाला. नाही तर तुमची छोटी एखादी डायरी करायची, त्या डायरीमध्ये जे पॉइंट आपल्याला असं वाटते की हे आपल्याला वेळेवर नाही आठवणार, याच्यावर 3-4 रिव्हिजन गरजेचं आहे, त्या डायरीमध्ये असे पॉइंट लिहत चालायचे, बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं चालतं. ते मग एक्झामच्या आधी एक वेळा रिवाइज करून घ्या. दिस इज द आयडियल फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ साठी हे टेम्परेचर बेस्ट आहे, 38 ते 40 डिग्री सेल्सिअस. मग या टेम्परेचर मध्ये काहीतरी गडबड झाली तर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये गडबड होईल, आणि यांच्यामध्ये गडबड झाली तर तिथं जे मायक्रोबियल फर्मेंटेशन व्हायचं होतं ते होणार नाही. मग तिकडे काय होते, जनावरांच्या रुमिनेशन मध्ये प्रॉब्लेम येते, आणि मग ते काय सिम्पटम राहते, जनावरांची तब्येत खराब आहे. अँड दे फ्लरिश ॲज अ ग्रोथ इन ॲन इन्क्युबेटर. नंतर हे काय, इन्क्युबेटर मध्ये पण आपण ग्रो करू शकतो. त्याच्यानंतर आहे रेटिकुलम. रेटिकुलम इट इज द स्मॉलर सॅक पार्शियली सेपरेटेड फ्रॉम द रुमेन. रुमेन पासून वेगळं सेपरेटेड झाले की दुसरी एक सॅक राहते. दिस ऑर्गन हॅज अ थिक वॉल रिसेम्बलिंग हनीकोम लाईक स्ट्रक्चर. मग असं विचारतात की हनीकोम लाईक स्ट्रक्चर कोणाचं राहते, तर कोणाचं राहते, रेटिकुलम. The contents of the rumen and reticulum mix freely. Reticulum is connected to the मग पुढे काय, ओमॅझमला connected राहते, and the third compartment of the stomach through the opening on the right side of the reticulum. मग रेटिकुलमच्या राईट साइड थ्रू काय आहे, इथं हे झालं रुमेन. रुमेन नंतर आता याच्यामध्ये क्लिअर त्यांनी दिलेलं, हे झालं रेटिकुलम. आणि इथून हे असं अशी हळूहळू हळूहळू इकडे काय लार्ज इंटेस्टाईन, आणि त्याच्यानंतर इकडे काय स्मॉल इंटेस्टाईन. काही जो पार्ट आहे त्याच्यामधला म्हणजे ऑब्झर्व करण्याचं, जसं मी तुम्हाला आता जुन्या स्टुडंटला माहिती असेल एंटो मध्ये शिकवलं होतं, ते माल्फिजियन ट्युबुलचं फंक्शन. ते कसं, जेव्हा वेस्ट मटेरियल बाहेर जात असलं तेव्हा त्याच्या थ्रू पण काही मॉइश्चर ऍब्झॉर्ब करते. तशा टाईपचे काही ज्या समजा गोष्टी आहेत ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये घडतात. त्याच्यानंतर मग ऍनस थ्रू फिकल मटेरियल बाहेर. त्याच्यानंतर आहे ओमॅझम. दिस ऑर्गन हॅज मेनी लेअर्स ऑफ मस्क्युलर लिव्स. ओमॅझम हे स्ट्रक्चर अशा प्रकारचं राहते की ज्याच्यामध्ये अशा फोल्डिंग राहतात. ते एका बुक सारखं दिसते, पेजेस सारखं. मग ओमॅझमचं जे आहे मेनी लेअर मस्क्युलर लिव्स गिविंग इट टू द रिसेम्बलन्स ऑफ बुक सारखं दिसते. आफ्टर द फर्मेंटेशन द इंजेक्शन passes through the reticulo-omasal orifice into the omasum. आता हा क्वेश्चन एखाद्या वेळेस विचारतात की ओमॅझम मध्ये जे काही आहे फूड आहे ते कसं ट्रान्सफर होते, तर हे लक्षात ठेवजा. रेटिकुलो ओमॅझल ऑरिफिस, रेटिकुलर ओमॅझल ऑरिफिस याच्यात तुमचे समोर पास होते विथ द हेल्प ऑफ द मस्क्युलर लिव्स हॅव्हिंग थॉर्नी पॅपिली. द इंटेस्टा इज द स्क्वीज आउट वॉटर अँड फॅटी ऍसिड, सो स्क्वीज आउट आर ऍब्झॉर्ब. मग इथं काय होते ओमॅझम मध्ये, त्याच्यामध्ये जे काही आणखी जे काही फूड मटेरियल आहे त्याच्यामध्ये वॉटर आणि फॅटी ऍसिड जे प्रेझेंट असतील, जसं आपण एखादी गोष्ट पिळतो ना कपडे धुतल्यानंतर,
तसं ते थोडं आणखी पिळल्या जाते, त्याच्यामधून निघालेलं वॉटर आणि फॅसिलिटी म्हणजे बा इन्सेक्ट मध्ये आणि अॅनिमल मध्ये थोडंफार सारखं दिसत आहे. जसं इंटो मध्ये शिकवलं होतं मी, वॉटर ऍब्झॉर्ब करत आहे म्हणजे काय, मॉइश्चर. मग तसंच इन्सेक्ट पण करतात. इन्सेक्ट मध्ये त्यांच्या बॉडीमधून मॉइश्चर रिमूव्ह नाही हो, म्हणून त्यांच्या बाहेर जी आहे क्युटिकलची एकदम हार्ड लेअर राहते. मग ती हार्ड लेअर जास्त राहते, पण त्यांच्या बॉडीमधून जर समजा मॉइश्चर जास्त होत गेलं तर इन्सेक्ट तिथं डेथ होऊन जाते. म्हणून ते जेव्हा बाहेर जायला लागते सगळं मटेरियल, तर तिथून माल्फिडियन ट्युब्यूल जे आहे हे ऍक्टिव्हेट होते आणि याच्या थ्रू आणखी जे काही त्या फिकल मटेरियल मध्ये जर मॉइश्चर प्रेझेंट असेल तर हे ऍब्झॉर्ब करून घेतलं जाते. तसंच याच्यामध्ये आहे, शेवटी ओमॅझम मध्ये वॉटर अँड फॅटी ऍसिड ऍब्झॉर्ब करून घेतल्या जातात. त्याच्यानंतर आहे अबोमॅसम. अबोमॅसमला म्हटलं जाते ट्रू स्टमक. मग ट्रू स्टमक कधी कधी विचारतात की ट्रू स्टमक रुमिनंट्स मध्ये कोणता आहे, तर आपल्याला डायरेक्ट आठवते रुमेन. स्टमक म्हटलं म्हणजे रुमेनच आठवते. लार्जेस्ट दिसत आहे गड्या, मोठं दिसत आहे, मग हेच असेल ट्रू स्टमक. पण ट्रू स्टमक हे आहे, इन द रुमिनंट फ्रॉम दिस ऑर्गन ऑनवर्ड्स द डायजेशन टेकिंग प्लेस इन द रुमिनंट इज लाईक दॅट ऑफ नॉन रुमिनेट्स. आणि मग या पार्ट पासून किंवा या पार्ट मध्ये जसं नॉन रुमिनंट्स मध्ये जसं डायजेशन होते, तसं नॉर्मल इथून मग सगळी प्रोसेस नॉर्मल आहे जसं नॉन रुमिनंट्स मध्ये. फक्त इथपर्यंत जे आहे हे फक्त रुमिनंट्स मध्ये राहते, जे रवंत करतात त्यांच्यामध्ये फोर स्टमकचं चेंबर राहते, त्यांच्यामध्ये रुमेन, रेटिकुलम, ओमॅझम राहते. अबोमॅसम हे ट्रू स्टमक राहते, इथून प्रोसेस नॉन रुमिनंट सारखी होती. हा क्वेश्चन जीआरएफ मध्ये आलेला. तर आता व्यवस्थित लक्षात ठेव जा, रुमेन काय झालं, लार्जेस्ट कंपार्टमेंट. रेटिकुलम कशासारखं राहते स्ट्रक्चर, हनीकॉम लाईक. रेटिकुलम ओमॅझम बुक लाईक, आणि अबोमॅसम ट्रू स्टमक. पाहून घेऊ अॅनिमल हाऊसिंग. आता अॅनिमल हाऊसिंग वर क्वेश्चन येतो की अॅनिमलचं जे हाऊस आहे हे कशा प्रकारे असलं पाहिजे, किंवा हाऊसिंग मध्ये सिंगल रो सिस्टीम, डबल रो सिस्टीम, याच्यामध्ये किती किती अॅनिमल्स असले पाहिजे. तर अॅनिमलची जी हाऊसिंग आहे त्याच्यामध्ये सिंगल रो सिस्टीम मध्ये जर विचारलं तर किती अॅनिमल्स राहतात, 12 ते 16. जर तुमच्याकडे 12 ते 16 अॅनिमल्स असतील तर किती असले पाहिजे. आता हे काबर दिलेलं आहे, हे एक रेकमेंडेड केलेलं आहे की तुमच्याकडे एवढे एवढे अॅनिमल असेल तर तुमचा जो कमर्शियल फार्म आहे हा कशा प्रकारे मेंटेन करायचा. तुमच्याकडे किती गायी आहेत, किती म्हशी आहेत, त्याच्यामध्ये ब्रीडिंग पूल किती असला पाहिजे. त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस आणखी कमर्शियल फार्म मध्ये जे मिल्क काढणारे आहेत यांना दूध काढताना सोपी टेक्निक केली पाहिजे. त्यांचं जे काही समजा युरिन किंवा जे मॅन्युअर बाहेर निघते, या मॅन्युअरचं प्रॉपर मॅनेजमेंट असलं पाहिजे, कारण याच्या थ्रू डिसीज जास्त पसरतात. जनावर मी सांगितलं होतं त्या दिवशी पोटॅशियम परमॅग्नेटचं खाली असं हे केल्या जाते, त्याच्यामधून जनावर जातात. काहीतरी डिसीज इन्फेक्शन झालं नाही पाहिजे याची काळजी घेतली जाते. त्यांना प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे. नाही तर जास्त पाऊस आला आणि भरलं ते, जनावरांनी काय करावं. मग तो फार्म मेंटेन करण्यासाठी हे रेकमेंडेशन आहे की एवढे एवढे अॅनिमल्स एवढ्या लाईन मध्ये असले पाहिजे. किंवा तुम्ही एक सिस्टीम राहते हेड टू हेड सिस्टीम, टेल टू टेल सिस्टीम, त्याच्यामध्ये कोणती बेनिफिशियल आहे. आता अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये 12 ते 16 असेल तर तुम्ही सिंगल रो सिस्टीम मध्ये ठेवू शकता. द स्लोप ऑफ द अॅनिमल शेल्टर इज केप्ट इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द अॅनिमल्स माउथ. हा असा अॅनिमल्स आहे, अॅनिमल आहे सरळ सरळ, आणि तो कसा असला पाहिजे, ऑपोजिट डायरेक्शन ऑफ अॅनिमलच्या माउथ. अॅनिमलचं तोंड कुठे आहे, इकडे आहे, इकडे माउथ आहे, तर याच्या अपोजिट असला पाहिजे इकडे. म्हणजे त्याचं जे वेस्ट मटेरियल निघेल ते डायरेक्ट जाऊन एका चॅनल मध्ये जमा. हे अपोजिट असला पाहिजे. ह्या गोष्टी वाचताना सोप्या वाटतात पण तिथं प्रेशराईज करतात बरं. तिथं आपण फुल विचार, मग अपोजिट माउथच्या अपोजिट कसा असला पाहिजे स्लोप, पूर्ण उलट पालट करून देतात तिथं. माउथच्या अपोजिट स्लोप आहे 12 ते 16 अॅनिमल्स कशामध्ये, सिंगल रो सिस्टीम मध्ये आहे. आणि डबल रो सिस्टीम जेव्हा 16 पेक्षा जास्त अॅनिमल होतात तेव्हा डबल रो सिस्टीम. हे दोन लक्षात ठेवता, 12 ते 16 आणि 16 पेक्षा जास्त झाले तर मग डबल रो सिस्टीम यूज करा. आता त्याच्यामध्ये एक मेथड आहे टेल टू टेल मेथड. त्या टेल टू टेल मेथड मध्ये काय आहे, शेडची साईज दिलेली आहे तसं अशा प्रकार राहते टेल टू टेल. आता टेल टू टेल मेथड हे इकडे पाहतात, हे इकडे पाहतात. जर इथं जर समजा एखादा मध्ये फिरायला पॅसेज पण आहे
आणि त्यांचे जे युरिन वगैरे आहे हे इथं येऊन जमा होते, हा असा स्लोप यांच्या उलटा, आणि यांचे इकडे जमा होते. इथून बाहेर गेले की त्याचा एक प्रॉपर ठिकाणी स्टोरेज किंवा कुठंतरी बाहेर त्याच्यापासून मग कोणी वर्मी कंपोस्टचा प्लांट राहते, कोणी बायोगॅस बनवते, तर ते यूज मध्ये होते. किंवा ते दोन्ही जर समजा त्याचं व्यवस्थित फर्मेंटेशन झालं तर चांगल्या प्रकारे शेणखत तयार होते, जर व्यवस्थित अशा प्रकारे फार्म मॅनेज असतात. तिथूनही बिझनेस करतात फार्मर. मग जर समजा दूध काढणारा व्यक्ती आहे तो बॅक साईडला जाऊन इथून दूध काढेल आणि एक दुकान वापस. तर ही काय झाली टेल टू टेल मेथड. याच्यामध्ये मॅक्सिमम 28 एनिमल्स कॅन बी केप्ट इन अ ग्रुप. जवळपास 28 एनिमल कशामध्ये राहतात टेल टू टेल मेथड मध्ये. दिस मेथड बेस्ट मेथड इन डबल रो. मग बेस्ट मेथड काबर म्हटल्या जाते. आता दुसरं एक राहते ज्याच्यामध्ये काय हेड टू हेड सिस्टीम, जनावरांचे तोंड या साईडनं राहते आणि त्यांचा जो चॅनल आहे युरिन साठी मॅन्युअर साठी हा बाहेर राहील. पण याच्यामध्ये काय राहील, याच्यामध्ये यांचं जे काही फूडचं जे राहते ना त्याला मँगर म्हटलं जाते किंवा मॅन्जर म्हटलं जाते. तर त्यांचा जो चारा, जे काही कुटार आहे, जे काही ढेप आहे, हे इथं ठेवल्या जाते मधात. मग एखाद्या अॅनिमलला जर समजा या अॅनिमलला फूट अँड माउथ डिसीज झालेला आहे, याची सलाइवा या फूड मध्ये मिक्स होत आहे आणि ते फूड हा खात आहे, मग अशामुळे डिसीज ट्रान्समिट होण्याची शक्यता जास्त राहते. म्हणून ही मेथड यूज करत नाही, जास्त यूज करतात टेल टू टेल मेथड इज द बेस्ट मेथड. याच्यामुळे काय होते डिसीज ट्रान्समिट होण्याचे चान्सेस राहतात. याच्यामध्ये यांचं आपापलं जेवण तुम्ही तिकडे करा, एक पंग तिकडे एक पंग तिकडे, आणि दोघांचं जे काही आहे वेस्ट मटेरियल हे इकडे. There is a drain made for the excretion of feces and urine. The manger space are made. Manger space यांच्या वेगवेगळ्या राहतात. मग अशा इथून क्वेश्चन आलेला होता की हे जे मोठे मोठे अॅनिमल्स आहेत हे ज्याच्यामध्ये फीड करतात त्याला म्हटलं जाते मॅन्जर. पण जे छोटे छोटे काफ आहेत हे ज्याच्यामध्ये फीड करतात त्याला काय म्हणतात, हा क्वेश्चन हे पण विचारला होता. त्याला म्हटलं जाते क्रीप. क्रीप म्हटलं जाते ज्याच्यामध्ये ते फीड करतात, आणि जे मोठ्या जनावरांचं आहे त्यांना म्हटलं जाते मॅन्जर. त्याच्यानंतर आहे हेड टू हेड मेथड. हेड टू हेड मेथड मध्ये ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारे हेड दिलेले राहतात, यांचं इकडे आणि यांचं इकडे. इट कॅन होल्ड मॅक्सिमम 50 अॅनिमल्स. आता हेड टू हेड अॅनिमल्स मध्ये काय मॅक्सिमम 50 अॅनिमल्स बसतात, आणि टेल टू टेल मध्ये किती आहे 28. सिंगल रो सिस्टीम मध्ये किती 12 ते 16, डबल रो सिस्टीम मध्ये 16 पेक्षा जास्त. आता आकडे चालले वाढत, व्यवस्थित लक्षात ठेव जा. हेड टू हेड मध्ये किती बसतात 50. 50 बरोबर. हेड टू हेड मध्ये 50 बसतात, आणि टेल टू टेल मध्ये किती 28. देअर इज अ हाय रिस्क ऑफ डिसीज इन इट. डिसीज कसा ट्रान्समिट होते आता सांगितलं मी. हेड टू हेड मध्ये मग कधी कधी काय आहे, आता हे थोडा एकदम हायटेक फार्म आहे, यांच्याकडे स्पेस होती म्हणली यांनी थोडं मॅनेज केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे. पण हेड टू हेड मध्ये आपल्याकडे काय करतात, हे दोन्ही ढीग हे पूर्ण इथं सगळं फीड और एक खाओ इधर, मग त्याच्यामुळे ट्रान्समिट होण्याचे चान्सेस राहतात. द कॅटल शेड इज रेज फ्रॉम द मिडल. इट कन्सिस्ट ऑफ 1 मॅन्जर स्पेस अँड 2 ड्रेन्स. हे इथं दिलेलं आहे. 1 मॅन्जर स्पेस याच्यामध्ये राहते आणि 2 ड्रेन्स राहतात. पण याच्यामुळे काय होतं डिसीज ट्रान्समिट होतात, आणि जनावरांची संख्या पण इथं जास्त झाली. मग एवढी संख्या जर असली तर जो समजा इथं एखादा व्यक्ती गेला दूध काढायला गेला, त्याला ते भारी जाईल ना. दिली दूध याचं काढून राहिला, दुसऱ्यानं दिली लात मारून, इथंही जाग्यावर राहील तो व्यक्ती, जाग्यावर दवाखान्यात. म्हणून हे जे आहे याच्यापेक्षा ते आहे ज्याच्यामध्ये बरोबर ऍव्हरेज आहे. 28 अॅनिमल घेतलेले आहेत. इकडे जास्त अॅनिमल पण झाले, त्याच्यामध्ये जास्त दाटी पण होत आहे, आणि हँडल करायला पण थोडं रिस्की आहे. झालं हाऊसिंग वगैरे. आता उद्यापासून आपण डायरेक्ट सुरू करणार आहे ब्रीड्स. आज के लिए इतना ही. आता हे एवढे हळूहळू हळूहळू पाठ करायचं, ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण असेल तर बोला.
आपल्या ऍग्रीच्या मुलांसाठी 40 मिनिटाचं लेक्चरही भरपूर होऊन जाते. 40 मिनिटातच झोप नाही. जर असे अरे 2-2 आम्ही जेव्हा इथं क्लास करत होतो ना, मी 2 तास आमचं लेक्चर होत होतं. ते ऋषभ सर शिकवत होते सकाळी 6 ते 8.